नाही, अत्यंत दुर्दैवी आणि अंतःकरण हेलवणारी अशा प्रकारची ही घटना आहे. आणि प्रत्यक्षपणे ज्यावेळेस भेटल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी जो सिक्वेन्स सांगितला घडलेल्या घटनेचा, मला असं वाटतं तो ऐकल्यानंतर अंगावर शहारी उठतील असा तो क्षण होता. आणि ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं जी हत्या झालेली आणि निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे, मला असं वाटतं की सरकारने जशाच तसं उत्तर आम्ही कसं काय करणार हे सांगण्यापेक्षा ते करून दाखवावं अशी एवढीच म्हणजे आमची अपेक्षा आहे आणि त्या कुटुंबाच्या पण वारसांची अपेक्षा आहे. सरकारने याच्यानंतर सिंधू नदीचं पाणी बंद केलं, जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी 48 तासात देश सोडावा अशा प्रकारचे निर्णय घेतले. एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत असं वाटतं की आणखी कठोर पावलं टाकली पाहिजे? नाही, आता असं आहे की त्याच्यामध्ये सरकारने आम्हाला वाटतं की सरकार निश्चितपणानं कडक भूमिका घेईल आणि ती घ्यावीच. कारण हा प्रश्न हा 135 भारतीयांचा प्रश्न, 135 कोटी भारतीयांचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं जी कारवाई करायची ती न सांगता ठीक आहे, ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारवाई झाल्या. म्हणजे पाकिस्तानी लोकांना इथून जा म्हणून सांगणं, त्याचे विजा रद्द करणं, पाण्याचा करार स्थगित करणं, हे प्रशासकीय बाबी झाल्या. पण त्यांना ती प्रशासकीय बाबीचं उत्तर कितपत समजतं आहे किंवा त्यांना ते कितपत लागू होतं आहे हे मला माहीत नाही. परंतु उत्तर मात्र जशाच तसं द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि एकंदरीत मी आता बघितल्यानंतर ती मुलगी जी त्यांची जी आहे म्हणजे आशावरी जगदाळे, खरं म्हणजे तिला दाद दिली पाहिजे. तिच्या धैर्याला, तिच्या शौर्याला आणि तिच्या समयसूचकतेला. त्यामुळं मी आता तिच्याशी बोललो, अतिशय कॉन्फिडंट आहे, एज्युकेटेड आहे, तिचं शिक्षण चांगलं झालेलं आहे. आता सरकारने तिला मदत करावी आणि मला असं वाटतं शासकीय सेवेमध्ये तिला घेऊन, आणि ती शासकीय सेवासुद्धा पुण्यामध्येच असली पाहिजे कारण ती कुटुंबाची प्रमुख आहे आता. संतोष जगदाळे आणि झाल्यानंतर तिच्यावर तिच्या घरची जबाबदारी पडली, तिच्यावर जबाबदारी आहे. आणि तिची आई तर आज म्हणजे शॉकमध्येच आहे. आणि ज्या पद्धतीने आशावारीने जे धाडस दाखवलं, धैर्य दाखवलं, मला वाटतं सरकारने तिला शौर्य पुरस्कार दिला पाहिजे. आशावारी जगदाळेसोबतच महाराष्ट्रातले अनेक पीडित आहेत. याबाबत सुद्धा सरकारने जसं तुम्ही म्हणताय की या परिवारात शासकीय सेवेचा विचार केला गेला पाहिजे. असे 6 मृत्यू असे झाले 6 मृत्यू आहेत खरं तर. 100%. कारण काय होतंय, सरकारकडून मदत दिली जाते ते ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. परंतु ही वेगळी केस आहे. म्हणजे महाराष्ट्रामधले जे 5 व्यक्ती जे मृत्युमुखी पडले, ही केस वेगळी आहे. ह्याला आतंकवादाची झालर आहे, ह्याला राष्ट्रीयतेचा प्रश्न आहे हा. आणि तसं पाहिलं तर हे बलिदान झालेलं आहे त्यांचं. आणि हे बलिदान ऑन हुज कॉस्ट, तर आतंकवादाच्या किमतीवर ह्यांचं त्या ठिकाणी बलिदान झालेलं आहे. तर मला असं वाटतं की त्या अँगलनी सरकारने बघावं. पण त्याच्याबरोबरच आमची मागणी अशी आहे की हिला शौर्य पुरस्कार दिला पाहिजे. कारण शौर्य पुरस्कार देण्यासारखंच काम तिने केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा आमची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींकडून शौर्य पुरस्कार दिले जातात. आणि ही जी घटना सांगितली ती मला असं वाटतं ती शौर्य पुरस्कार देण्याच्या कॅटेगरीमध्ये ती बसते आणि ती द्यावी. म्हणजे हा पण एक संदेश गेला पाहिजे आतंकवाद लोकांना की अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा भारतातली एक महिला, अतिशय लहान मुलगी, तीसुद्धा धैर्यानं उभा राहते, देशाच्या मागे उभी राहते, देशाच्या अखंडतेसाठी उभा राहते. त्यातून हा एक संदेश जाईल. आणि तिचंही सगळं पुनर्वसन मला असं वाटतं ह्या माध्यमातून करावं. आणि तिच्यासारखे असे अनेक ज्या 5 कुटुंबामध्ये असतील त्याची पण जबाबदारी सरकारने घ्यावी. आणि ती घ्यायला काहीच अडचण नाही. मला वाटतं विशेष कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव आपण आणू शकतो किंवा वेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. जर आपण राष्ट्रीय खेळाडूंना जर आपण क्लास 1च्या नोकऱ्या देत असू, चांगली गोष्ट आहे. घटना घडल्यानंतर पर्यटकांना परत आणणं हे म्हणजे सरकारने चुकीचं काम केलं आहे. तिथल्या पर्यटकांना आर्थिक सपोर्ट द्यायला पाहिजे होता. पर्यटकांना आणून भारतात परत महाराष्ट्रात त्यांच्या राज्यात परत आणून सरकारने एक मोठी चूक केली असं विधान आंबेडकर करतात. जे पर्यटक काश्मीरला फिरायला गेले होते, हा हल्ला झाल्यानंतर ज्या त्या राज्यातील पर्यटक विशेष विमानं करून त्या त्या राज्यात आणली गेली. मात्र हे पर्यटक त्या त्या राज्यात आणणं चूक आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं प्रकाश आंबेडकरांनी. नाही, आता त्यांनी काय वक्तव्य केले मी काय पाहिलं नाही. परंतु एक गोष्ट मात्र मला जी वाटते की अशा घटना घडल्यानंतर तिथली परिस्थिती स्फोटक आहे. आपल्याला काय माहिती तिथं परिस्थिती, लोकल परिस्थिती काय. आणि अशा वेळेस
अशी परिस्थिती, इमर्जन्सी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मनुष्यहानी होणार नाही हे प्रथम काम हे कुठल्याही सरकारला करावंच लागतं आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. आता त्याच्यावर डिबेट करण्यापेक्षा की त्याच्यावर मतभिन्नता किंवा मतांतर करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या कुटुंबाला मदत करणं, ते कुटुंब पुन्हा उभा करणं आणि ज्यांनी घडवलं आहे त्याला जशा तसं उत्तर देणं हा ॲक्शन प्लॅन असावा आणि त्यावर आपण सगळ्यांनी भर द्यावा असं माझं मत आहे. या हल्ल्यानंतर खरं तर एक संपूर्ण देशभरामध्ये धार्मिक चित्र आपल्याला पाहायला मिळालं, हिंदू विरुद्ध मुस्लिम. मात्र शरद पवारांनी याला नाकारले. म्हणजे ज्या ठिकाणी धर्म विचारून हल्ला केला असं जे सांगितलं जातं त्याला शरद पवारांनी नाकारलेलं आहे. तुम्ही कसं बघता त्यांच्या? नाही, मला असं वाटतं ह्याला असे कुठले वेगवेगळे कलर देण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण तिथं ॲक्च्युली काय घडलं आहे, पवारसाहेबांनी जे स्टेटमेंट दिलं की तिथं काय घडलं आहे ते पवारसाहेबांनी सांगितलं की असे ही बातमी पुढं आली. मला असं वाटतं ह्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या घटनाला वेगळा कलर कुणी देऊ नये, पण भविष्यात ह्या घटना घडणार नाहीत ही आपल्या सगळ्या 135 कोटी भारतीय वासियांची जबाबदारी आहे आणि त्यातली त्या सरकारची जबाबदारी तर अधिक असते, कारण शेवटी ते मायबाप सरकार आहे. आणि त्यामुळे ह्या विषयापुरतं कुठलंही राजकारण न आणता सरकारने आपली भूमिका कठोर घ्यावी, त्यांना ज्या उपाययोजना करायच्या त्यासाठी घ्याव्यात. या उलट केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली, सगळे पक्ष एकत्र आले. तसं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलवून, कारण महाराष्ट्रामधली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळं ह्या घटना महाराष्ट्रात सुद्धा भविष्यामध्ये अशा काही पद्धतीने कुठल्या काही घडू नये म्हणून सुद्धा सगळ्यांनी ह्याच्यामध्ये एकसंघपणानं देशहित डोळ्यासमोर ठेवून करावं असं माझं मत आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानचे जे नागरिक भारतामध्ये आहेत त्यांना परत पाठवण्याचं ठरवलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये एक भूविभागाची आकडेवारी आहे की 5023 महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विजांवरती राहणारे पाकिस्तानचे नागरिक आहेत. लॉंग टर्म विजा असेल, शॉर्ट टर्म असेल, सार्क विजा असेल. त्यामधले 107 असे आहेत की जे अनट्रेस्ड आहेत, म्हणजे ते आले इथे खरे पण पुन्हा त्यांचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, जर अनट्रेस असतील तर ती बाब अतिशय गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आता राज्याच्या गृहयंत्रणेनं एक जे ट्रेसेबल आहेत, जो निर्णय झाला आहे, काल अमित शाह साहेबांनी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, मुख्य सचिवांना आदेश आले, जे ट्रेस्ड असतील, ट्रेसेबल आहेत, झालेले आहेत, त्यांना त्यांच्या देशामध्ये त्वरित पाठवावं. पण जे अनट्रेस्ड आहेत, दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जर ते असतील तर ही बाब अत्यंत गांभीर्यानं मला असं वाटतं सरकारने आणि गृहविभागाने घ्यावी. कारण अनट्रेसचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ते टुरिस्टसाठी आलेले नाहीत, व्यवसाय करण्याकरता आलेले नाहीत किंवा ते काही कामानिमित्त आले असतील तर ते ट्रेसेबल झाले असते. ज्या अर्थी ते अनट्रेस आहेत तर ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि त्याच्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा जर सरकारने आणि गृहविभागाने ठरवलं तर हुडकून काढणं काय अवघड नाही आहे, सांगतो, शोधून काढणं ते पहिलं करावं मला असं वाटतं आणि विदिन 24 आवर्स याच्यावर कारवाई व्हावी असं माझं मत आहे. तर तुमच्या हातामध्ये रिझ्यूम आहे तर काय त्याचं? नाही, हे आश्विरी जगदाळेचा आसवरी जगदाळेचा रिझ्यूम माझ्याकडे आहे. साधारणतः आम्ही बघितलं हे कुटुंब, हे जगदाळे कुटुंब तसं हे सातारा जिल्ह्यातलं पुशोगावजवळ त्यांचं खरं गाव आहे, दुष्काळी भाग आहे आणि उपजीविकेचं काय साधन नाही म्हणून छोटे मोठे व्यवसाय करण्याकरता ते आलेलं कुटुंब आहे. 3 भावाचं कुटुंब आहे आणि आज त्यांची सगळी घरची परिस्थिती जर बघितली आपण तर आता ह्या मुलीच्यावर सगळी जबाबदारी आहे. त्यामुळं तिच्या आईची पण अशी अपेक्षा आहे आणि मुलीची अशी अपेक्षा आहे, तिच्या दोन्ही काकांची आणि तिच्या आजोबाची अशी अपेक्षा आहे की आता हिला काहीतरी तुम्ही नोकरीचा हातभार लावा, नाहीतर लोक येतील, भेटून जातील, पुन्हा 8-15 दिवसानंतर आमचे प्रश्न, मग आम्हाला दुसऱ्याच्या मागं पळत जावं लागेल. ही भावना त्या आईने व्यक्त केली. मला वाटतं ती काही चुकीची नाही आणि म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं की मुख्यमंत्री आले होते फडणवीस साहेब, ते पण म्हणाले की आपण तुझ्या सर्व्हिसच्या बाबतीतलं बघू आपण. त्यामुळे तिने माझ्याकडे पण हा रिझ्यूम दिलेला आहे आणि म्हणले तुम्ही बघा काही मदत करता आली तर जरूर. एक सरकारने मदत करावी आणि सरकार करेलच. मग सरकारला करायची म्हटलं तर पुणे महानगरपालिका आहे, इथं कॅबिनेटमध्ये विषय आणला आणि जर खास बाब ठराव झाला तर होऊ शकतं, काही अडचण नाही त्याला. शेवटी नियम आपणच करतो
आणि मग हे अशा लोकांसाठी नियम शिथिल नाही करायचं तर मग कोणासाठी करायचा. त्यामुळे हे व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यातून जर समजा काहीच नाही झालं तर आम्ही म्हणलं बघू, आता इथं बऱ्याच शिक्षण संस्था पुण्यामध्ये सुद्धा आहेत. शेवटी आज ती म्हणजे तिचे वडील देशाकरता गेले ना आज. तसं बघितलं तर सांगतो म्हणजे त्याचा काय बिचाराचा दोष आहे सांगतो. हां, तर ठीक आहे, आता दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून आता आर्थिक मदत तर दिली गेलेलीच आहे, ठीक आहे. पण त्याहीपेक्षा आता तिथले डॉक्युमेंट्स काय आहेत, मी त्याला विचारतो तू डॉक्युमेंट्स, म्हणजे आम्हाला डॉक्युमेंट काही दिलेलं नाही. मग पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे, तिथं FIR नोंदवलं गेलेलं आहे का नाही, हे डॉक्युमेंट लागतील ना उद्या भविष्यात आपल्याला सांगतो. हां, तर ते म्हणले काहीच दिलेलं नाही. आम्ही मागत होते म्हणले, आम्ही बोलत होतो की आम्हाला डॉक्युमेंट्स द्या, पण ते म्हणले आम्ही तिथे काश्मीरी बोलायची तिथले सगळी यंत्रणा, ते म्हणले आम्हाला काही ते कळत नव्हतं. मग आमची मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, एखादा IAS ऑफिसर इथून तातडीनं श्रीनगरला पाठवावा आणि ह्या सगळ्या लोकांचे जे डॉक्युमेंट्स आहेत तिथं FIR काय नोंदवला गेलेला आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे, हे सगळं भविष्यात लागेल ना. काहींचे इन्शुरन्सेस असतील, काहींना उद्या वारसाच्या नोंदी करण्यासाठी ते डॉक्युमेंट्स लागणार आहे, ते प्रूफ लागेल ना आपल्याला. तर ते सगळं सुद्धा व्हावं ही म्हणून बराच वेळ चर्चा करत बसलो होतो आम्ही सगळे. तर ह्या पद्धतीने आपणही सगळ्या मीडियावाल्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून सहकार्य करावं, कारण ही वेगळी घटना आहे आणि आपण सर्वांनी त्या दृष्टीने पाहावं असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.